तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. माझ्या वाचनात आलेली दत्तस्वामींची लीला वाचून दाखवते. दानत गाणगापूर येथील दत्तपादुका मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. मंदिरात प्रवेश करणार तोच नेहमी मंदिराच्या कोपऱ्यावर भीक मागणारी एक अंध म्हातारी दिसली. सुरकुतल्या चेहऱ्याने व क्रूश हाताने ती मंदिराचा दरवाजा चाचपडत होती. भीक मागत ही म्हातारी आज थेट आत इथपर्यंत आली. हा विचार करून मी माझा पाऊच तिला भीक देण्यासाठी उघडला. मुद्दामच नोटांच्या कप्प्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून चिल्लरच्या कप्प्याकडे हात घातला. त्यात हिम हाताशी आलेल्या 10-5च्या नाण्याला सोडून सगळ्यात छोटं 1 रुपयाचं नाणं काढलं आणि स्वतःला दानशूर माणूस समजून देवाच्या अगदी समोरच तिच्या हातावर, ज्यात अगोदरच काही नाणे होते, ते नाणं टेकवलं. म्हातारीने त्या नाण्याचा स्पर्श होताच सुखी राहाचा आशीर्वाद दिला. 1 रुपयाचा बदल्यात देवाच्या साक्षीने सकाळी सकाळी सुखी राहाचा आशीर्वाद मिळाल्याने मनोमन खुश होत मी दत्त दर्शनासाठी पुढं सरसावलो. बघतो तर ती म्हातारी ही पुढं होत होती. मी म्हणलो, दिले की आजीबाई पैसे, अजून काय पाहिजे? म्हातारी, देवाला भेटायला निघाले बाळा. मी हसत बोललो, का ग, देवाकडे अजून पैसे मागायचे का? म्हातारी, नाही रे, तोच तर रोज देत असतो तुमच्या सारख्यांच्या हातून. मी तिच्या उत्तराने थबकलो व माझा पूर्वीचा चेष्टेचा सूर बदलून तिला विचारले, मग काय आजी, तुला दर्शन घ्यायचे आहे का? म्हातारी हसत हसत बोलली, मला कुठे काही दिसतं रे बाबा, की आज जाऊन त्याचं वेगळं दर्शन घ्यावं. दरवाजाकडे परत वळलो व काहीतरी बोलायचं म्हणून बोललो, चल आजी, तुला हात धरून देवापाशी घेऊन चलतो. म्हातारी, तू चाललाय ना आत? मी, हो, का ग? म्हातारी, मग माझं एक काम करशील पोरा? मी साशंक होत, बोल, काय काम? म्हातारीने तिच्या हातात पुढे केलं आणि बोलली, एवढं देवाला देशील? आणि तिने हाताची मूठ हळूवार उघडली. त्यात 10, 5, 2, 1चे नाणे होते. मी हे देवाला द्यायचे? तिची परिस्थिती बघून मी आश्चर्याने बोललो. म्हातारी, हो. मी, देवाला काय करायचे तुझे पैसे? म्हातारी, अरे तोच तर मला देतो, मग मी नको त्याला द्यायला? मी, अगं पण देवाला नाही लागत पैसे, तो काय करेल याचं, उलटे हे तुझ्याच कामात येतील की. म्हातारी, माझ्यापुरते तर तो रोज देतोच की, हे त्याच्यासाठीचे आहे, त्याच्या पैशाचं काय करायचं हे त्याचं तो जाणे, तू टाक हे जा पेटीत. एवढं बोलून ती अंध म्हातारी तिच्या रोजच्या जागेकडे परत निघाली देखील. निष्कामपणे देवाकडे काही न मागता देवाची झोळी भरून मी म्हातारीच्या खऱ्या औदार्याने भारावलेल्या अवस्थेत न कळत दत्तपादुकांपुढे उभा ठाकलो. म्हातारीने हातात टेकवलेली सर्व नाणी दानपेटीत रित्ती केली आणि रित्या मनाने व रिकाम्या हाताने मंदिराला प्रदक्षिणा मारून संगमाकडे परत निघालो. परतताना पुढे मंदिराच्या कोपऱ्यावर तीच अंध म्हातारी तिच्या नेहमीच्या जागेवर बसलेली दिसली, अगदी प्रसन्न, स्वतःशी हसत काहीतरी बडबडताना. ती हातात नुकत्याच कोणीतरी दिलेल्या 50च्या नोटेला चाचपडत हसत काहीतरी पुटपुटत होती. कुतूहलापोटी मी ती काय पुटपुटते हे ऐकण्याचा प्रयत्न केला. म्हातारी, देवा, तुला बी जरा दम नाही बाबा, लगेच पैसे परत पाठवले बी, मला काय करायचे रोज एवढे? थोड्या वेळापूर्वी 1 रुपयांचं नाणं टेकवणारा व्यवहारी माणूस मी परत एकदा निशब्द झालो, एकदम हरवलेला. कधी त्या म्हातारीकडे बघत होतो तर कधी गाभाऱ्यात बसलेल्या न दिसणाऱ्या त्या दत्ताकडे. कळतच नव्हतं मोठं कोण. रोज न चुकता या दीन दुबळ्यांची काळजी वाहणारा तो परमपिता परमेश्वर, की श्रद्धा व विश्वासाने त्या देवाचीही झोळी भरणारी ती अंध म्हातारी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे,
घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.